इतिहासाच्या पाऊलखुणाच्या माध्यमातून आपण हिंदुस्थानवर आलेले जे ब्रिटिश गव्हर्नर आहेत यांची माहिती पाहणार होतो। यामध्ये पहिला जो गव्हर्नर जनरल आहे त्याचं नाव होतं वॉरन हेस्टिंग। हा वॉरन हेस्टिंग 1773 ते 1793 ते 1798 या कालखंडामध्ये कार्यरत होता आणि त्याच्यानंतर आलेला लॉर्ड वेलेस्ली हा गव्हर्नर जनरल 1805 पर्यंत कार्यरत होता। जसं कॉर्नवॉलिसने ब्रिटिश प्रशासनाचा पाया रोवला तसं या गव्हर्नर जनरलने भारतामध्ये ब्रिटिशांची राजवट राजकीय दृष्ट्या भक्कम केली। या गव्हर्नरच्या कारकिर्दीत त्याने एक भन्नाट योजना भारतीय सत्ताधीशांना आपल्या कब्जात आणण्यासाठी केली। ती अशी की त्याने तैनाती पद्धत नावाची एक योजना सुरू केली। या तैनाती पद्धतीनुसार भारतामधले जे छोटे मोठे संस्थानिक होते, राजे रजवाडे होते, यांनी इंग्रजांची फौज आपल्या पदरी ठेवायची। त्याच्या बदल्यात या फौजेचा सगळा खर्च तो भारतीय राजा उचलणार होता। जर त्याला तो खर्च देता येत नसेल तर त्याने काही प्रदेश इंग्रजांना तोडून द्यायचा होता आणि ही फौज जो राजा स्वीकारेल तो इंग्रजांचा मांडलिक असेल आणि इंग्रज त्याला वेळ प्रसंगी मदत करणार। परंतु या पद्धतीनुसार या वेलेस्लीने भारतातील अनेक छोट्या मोठ्या संस्थानिकांना राजांना एक प्रकारे पंगू करून सोडले। त्याचा परिणाम असा झाला की जे इंग्रजांचा विरोध करणारे होते ते या तैनाती फौजेचा स्वीकार केल्यामुळे इंग्रजांचे मांडलिक बनले। त्यातला पहिला कोण असेल तर हैदराबादचा निजाम। या निजामाने पहिल्यांदा तैनाती फौजेचा स्वीकार केला आणि तो इंग्रजांचा मांडलिक बनला। याचा फायदा वेलेस्लीने घेतला आणि दक्षिणेमध्ये त्याचे जे 3 प्रबळ शत्रू होते, एक निजाम, दुसरा मराठे आणि तिसरा टिपू सुलतान, त्यात निजामाने अशा प्रकारचा तह केल्यामुळे तो तर ब्रिटिशांचा अंकित झाला। मग राहिले कोण तर टिपू सुलतान। या टिपू सुलतानचा सन 1799 मध्ये पराभव करून इंग्रजांनी टिपू सुलतानचं राज्य सुद्धा खालसा केलं आणि राहता राहिले मराठे। तर आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यात म्हणजे 1805 पर्यंत या वेलेस्लीने शिंदे, होळकर, गायकवाड यासारख्या मातब्बर सरदारांना सुद्धा शरणागती पत्करण्यास भाग पाडले आणि ब्रिटिश सत्तेचा पाया या माणसाने मजबूत केला। जय हिंद।